गणेशोत्सवाला अवघा एक दिवस बाकी असताना आजऱ्यातील मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. मात्र रंग, कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने शाडूच्या मूर्तींचे दर वाढले आहेत. शाडू मातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी यंदा पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. मे 17 पासून सुरू असलेल्या पावसामुळे मूर्ती वेळेवर सुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, असे मूर्तिकार लक्ष्मण कुंभारे यांनी सांगितलं. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय सांभाळताना कुटुंबाचे सहकार्य लाभत असून दरवर्षी 150 मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र शाडू माती काढण्यास परवानगी नसल्याने खाजगी माती विकत आणावी लागते. शासनाने शाडू माती उपलब्ध करून देणे तसेच मोठी कार्यशाळा दालन व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.